आणि नवनव्या मुद्द्यांवरनं घेरत अजित पवारांची कोंडी करण्याचा भाजप प्रयत्न करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण भ्रष्टाचारावरनं अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सुरू केल्यानंतर सिंचन घोटाळा, सावरकर या मुद्द्यांवरनं अजित पवारांना घेरण्यात येतंय। याचाच परिणाम महापालिका निवडणुकांनंतर महायुतीवर होणार का अशी चर्चा सुरू झाली। अजित पवारांची कोंडी करण्याचा भाजपचा हा डाव आहे का असा प्रश्न त्यानिमित्तानं आता उपस्थित केला जातोय। अजित पवारांची कोंडी करण्याचा भाजपाचा डाव, पश्चाताप सावरकर सिंचन घोटाळ्यावरून दादा टार्गेट, पुणे पिंपरी चिंचवडच्या संघर्षात महायुतीमध्ये मनभेद, भाजपा राष्ट्रवादी संघर्षाचा महायुतीवर परिणाम होणार। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची, ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलंय यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमने सामने असलेल्या सत्ताधारी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये हा असा संघर्ष सुरू आहे। या दोन्ही महापालिकेत भाजपाच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार हा अजित पवारांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे। कधी काळी भाजपानं जे अजितदादांना भ्रष्टाचारावरून घेरलं होतं ते अजित पवारच आता भाजपावरच भ्रष्टाचाराचे आरोप करू लागलेत। त्यातून महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा सिंचन घोटाळ्यापर्यंत पोहोचलाय। त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत। आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल। मागची पानं काढली तर अजित पवारांना बोलताही येणार नाही असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। अजित पवारांनी मित्रपक्षावर बोलू नये असा सल्लाही बावनकुळेंनी दादांना दिलाय। पण अजित पवार त्यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीयेत। अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं। अजितदादांना आजही मी आपल्या माध्यमातून विनंती करेन, मी इतका उंची नाही माझी राजकारणात ती माझी दादाला काही सल्ला देईल, पण एवढं मात्र नक्की सांगतो समन्वय समिती म्हणून समन्वयक म्हणून माझी विनंती त्यांना आहे आपल्या माध्यमातून की कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे मित्र पक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर किंवा पक्षावर आपण किमान 3 मोठे नेते, आम्ही समन्वय समितीचे 6 नेते यांनी तरी काही टीकाटिप्पणी करू नये। बारामती तुम्ही जाऊन बघा मी कशी केली। मी जी जबाबदारी स्वीकारतो ती योग्य पद्धतीने मी पार पाडतो। मला त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज लागत नाही, फक्त तुमचे आशीर्वाद लागतात, फक्त माझ्या लाडक्या बहिणींचा पाठिंबा लागतो, फक्त माझ्या तरुणांची ताकद माझ्या पाठीशी लागते। तेवढं तुम्ही करा, मी बाकीचं सांभाळतो। भ्रष्टाचार सिंचन घोटाळ्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सावरकरांच्या विचारांवर विषय जाऊन पोहोचलाय। अजित पवारांना सावरकरांचे विचार स्वीकारावेच लागतील असं भाजपाचे नेते सांगतायत, तर अजित पवारांची राष्ट्रवादी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर ठाम असल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना। तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही। वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे आपले मंत्री घेऊन, आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देताय। ही गंमत आहे फार मोठी। म्हणजे ढोंग किती आहे। भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे, दुतोंडी गांडूळ दोन्ही बाजूने वळवळतो।
सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर. काल दिवसभर सावरकरच चालले होते. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागते. अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना. ते नाही सावरकरांना मानत. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर वार पलटवार सुरू असल्याचं दिसतंय. महायुतीचा धर्म कोणीच पाळताना दिसत नाहीये. यातून निर्माण होणाऱ्या मतभेदाचे सत्तेमध्ये असलेल्या महायुतीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा पुण्यामध्ये सुरू आहे. सत्तेमध्ये महायुती असली तरी महापालिका निवडणुकात अजित पवारांना सोबत न घेण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा विरोधात पवार काका पुतण्यांची युती झाली आहे. पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी अजित पवार आक्रमक झालेले दिसतायत, तर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. यातून निर्माण होणाऱ्या कटुतेची फळं काय असतील आणि याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर महापालिका निवडणुकानंतर खरंच होणार का, हे आता पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.